चला सुस्वागतम. आणि भाऊ 3 दिवस बाकी आहेत नवोदयची परीक्षा. 5वी नवोदय मध्ये सगळेजण तयारी करायलेत. आज आहे बुधवार, उद्या गुरुवार, परवा शुक्रवार है ना. बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस बाकी आहेत आणि या 3 दिवसात परफेक्ट नियोजन कसं करायचं? चल चामेंडा, कसं करशील? 13 डिसेंबर 2025 रोजी आपली नवोदयची परीक्षा आहे. पेपर तर जवळ आलाय. रणांगण, ही मैदान, ही लढाई आणि ही लढाई दाखवायची पेपरमध्ये. ठीक आहे. आणि 2 तास महत्वाचे असतात. नेमकं काय काय करायचं, कसं ह्या 2-3 दिवसात नियोजन करायचं, एकदा सगळं या व्हिडिओमध्ये बघा. इथून तिथून माहिती, महत्वाची माहिती असणार आहे. नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची, मार्क 95+ येतील. ठीक आहे. 3 दिवसात. ठीक आहे. चला बघूयात. हॉल तिकीट आलेले आहेत. सगळ्यांनी ऍडमिट कार्ड 6वी प्रवेश परीक्षेसाठी म्हणजे सगळ्यांना 5वी ला येतं. ठीक आहे. आणि रिलीज झालेले आहेत, सगळ्यांनी डाउनलोड केले आहेत. आणि आपली परीक्षा बी जवळ आली. सगळ्यांनी रोल नंबर वगैरे सगळं व्यवस्थित केलं. सगळी ही माहिती व्हिडिओ मधून बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळ्यांचं नवोदय गुरु ऍप मध्ये स्वागत. प्ले स्टोर वरील नवोदय गुरु ऍप मध्ये स्वागत. युट्यूबच्या नवोदय गुरु चॅनलवर स्वागत. भाऊ, गेस पेपर आहे ना, आणि 100 मार्काचे पेपर ॲपमध्ये आहे. आज पण एक पेपर टाकलाय. ॲप डाउनलोड करून है ना, ॲपमधून घेऊ शकतोस. 14 डिसेंबरला आपली बॅच स्कॉलरशिपची सुरू व्हायली आहे ना. स्कॉलरशिपची बॅच सुरू व्हायली आहे. ठीक आहे. सायंकाळी 6 वाजता. ठीक आहे. तर या क्रमांकावर बॅच जॉईन करण्यासाठी कॉन्टॅक्ट कर. ठीक आहे. आणि नवोदयची नवीन बॅच 1 जानेवारी 2026 पासून सुरू आहे. जे यंदा 3रीला 4थीला आहेत त्यांची. हा, तर बघूयात. पहिल्यांदा बघ हे ना, पहिल्यांदा बघ, आपली आता परीक्षा आहे 13 डिसेंबरला. 13 डिसेंबर 2025. ठीक आहे. वार है शनिवार. वार है शनिवार है ना. वेळ है सकाळी है ना, 11:30 ते 1:30 है ना. तर बघ आता, सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत. तर बघ भाऊ, जाशील संध्याकाळी रात्री 11:30ला म्हणशील सर मी पॅड घेऊन गेलो, एक्झाम पॅड आणि सगळं घेऊन गेलो, इकडे तिकडे बघू लागलो, तिथं कोणीच नव्हतं. रपाटीत देईन तिथं रात्री कोण असेल. ठीक आहे भाऊ, काय करायचं नेमकं लक्ष दे. काही काही पहिल्यांदा महत्वाच्या सूचना सांगतो. ठीक आहे. महत्वाच्या सूचना. 80 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असते. 80 प्रश्नांची है ना. 80 प्रश्नांची उत्तर तालिका एकदा तुम्ही काय करा. ठीक आहे. 80 प्रश्नांची उत्तर तालिका सगळ्याकडे असेल. उत्तर तालिका, आन्सर शीट. ठीक आहे. तर भाऊ, कोणती पेन घे? रोरिटो बॉल पेन घे. रोरिटो घे किंवा फंटा घे. दोन्हीपैकी एकच. रोरिटो किंवा फंटा. काळा किंवा निळा बॉल पेन. काय कर, या 2-3 दिवसात पेन रुळव पहिल्यांदा. गोल व्यवस्थित कर. रोल नंबर टाक, ब्लॉक नंबर म्हणजे तालुका नंबर, डिस्ट्रिक्ट नंबर. ठीक आहे. सेंटर नंबर. मी त्याच्यावर एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आपल्या बॅचचा जॉईन करायचा असेल, स्कॉलरशिपचा म्हणा, ठीक आहे, नवोदयचा, तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवतो. त्याच्यावर क्लिक करून जॉईन होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यावर वेगवेगळी अपडेट येईल. रोरिटो फंटा पेन घे. 2-3 दिवसात 3-4 पेनी घेऊन ठेव. है ना. एक तर निळ्याच घे, काळ्या तर काळ्याच घे. एकच घे कोणती तरी. निळ्या घे 4, काळ्या तर काळ्या घे. आणि पेनी अशा व्यवस्थित गोलायची प्रॅक्टिस कर 2-3 दिवसात. ठीक आहे. बरं, अजून काय आता अभ्यासाचं काय करशील, नेमकं नियोजन कसं करशील, इकडे बघ. सगळ्यात मेन, आता 3 दिवस बाकी येतं. आज बुधवार आहे है ना. उद्या गुरुवार आहे आणि परवा दिवशी शुक्रवार आहे. ठीक आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवसात काय कर, रात्री लई वेळ जागरण करू नको. लई जास्त जागरण करू नको. पहिली गोष्ट 11-12 है ना. आणि कोण, माझी पालकांना विनंती आहे की रात्री 11-12 पर्यंत मुलांना सध्या आता अभ्यास करायला लावू नका. कारण काय आहे ना, तब्येत जर बिघडली तर मग बाबा बी गेला, आबा बी गेला है ना. त्याच्यामुळं काहीच नाही होणार. रात्री 11-12 पर्यंत नाही, 10 पर्यंत करा. फ्रेश झोप घ्या. 10 ते सकाळी 6 पर्यंत, 7-6:30 पर्यंत झोप घ्या. रटावून लगे झोप जास्त पाहिजे हा. आणि शुक्रवारच्या रात्री तर 10ला काय, मी तर म्हणतो 9ला झोपी जा. 9लाच झोपी जा.
वाक्य लक्षात ठेवा हां. आहे ना. 9ला झोपी जा आणि सकाळी 6ला उठा, काही अडचण नाही. जास्त झोप झाली तर दिमाग फ्रेश राहते माणूस. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा प्रमुख मी तर प्राधान्य देतो आरोग्याची काळजी घ्यायची. एक नंबर काही बी खायचं नाही. गेला लगे, ह्या लगे बदाम शेक, "पप्पा मला बदाम शेक द्या, पप्पा मला बदाम शेक द्या." पप्पा म्हणले, "घे." आणि तोंड भरोस्तोवर पिलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणला, सर्दी. आहे का नाही? असं हातानं दुखणे आणू नका. 2-3 दिवसात तेलकट-गिलकट पदार्थ खाऊ नका. पिझ्झा, बर्गर-गिर्गर हाणू नका काही. आपलं घरचंच काय ते हाणा. ठीक आहे. आणि परीक्षेला जाता वेळेस असं काही नसते, की नवीनच ड्रेस मला एक फोन आला काल, "सर आणि मी नवीन ड्रेस घेऊ का?" म्हणलं, "परीक्षेला जाता नवीन ड्रेसचं काय आहे तुला?" "ठीक आहे." तू त्या ड्रेसच्याकडेच बघशील. पेपर सोडवायचा तर ड्रेसच्याकडेच बघायला. असं थोडी असते. ठीक आहे. महत्त्वाची काळजी कर. हॉल तिकीट, हॉल तिकीटचे 1-2 झेरॉक्स काढ, आधार कार्ड, त्याच्या झेरॉक्स काढ, बॉल पेन, जेल पेन नाही, बॉल पेन टोकाचं थोडंसं जाड असते. रोरिटो किंवा फंटा दोन्हीपैकी एकच कंपनीचे पेन घे. 3-4, 3-4 घे. काळ्या तर काळ्या, निळ्या तर निळ्या. कंपास पेटीचं व्यवस्थित साहित्य ठेव. ठीक आहे. त्याच्यानंतर पाणी बॉटल गळकी-गिळकी घेऊ नको. हे तर महत्वाचं झालं. हे साधनं महत्वाची झाली. हातरुमाल 1-2 ठेव. ठीक आहे. व्यवस्थित ह्याला बघा हां, हे महत्वाचं आहे. शनिवारी पेपर आहे, शुक्रवारी सेंटर असते तुमचं. तुमचं सेंटर तर माहीतच आहे. शुक्रवारी काय कर किंवा शनिवारी सकाळी-सकाळी सेंटरवर गेलास, पप्पाला म्हणा, आहे ना, "बॅनचं हालत आहे." बॅनचवर एखादी धूळ असन, काही-काही बॅनचवर धूळ असती. पप्पाच्या रुमालानं पुसू द्यायचं. बॅनचा-गिनचा चांगला साफ करायचा, आहे ना. खाली एखादा बॅनचं हालत असते. खाली व्यवस्थित चिपलंग लावायची, दगड लावायचा चांगला. ठीक आहे, जेणेकरून हलू नये. ठीक आहे. बरोबर असं. सुटर-गिटर घालून जा. सुटर माहिती आहे ना रे? स्वेटर. आपल्या चांगल्या भाषेत स्वेटर घालून जा. थंडी वाजायली, थंडीचे दिवस आहेत. ठीक आहे. पाणी बॉटल न्या, आहे ना. पाणी लय गार बी पिऊ नका. सर्दी चान्स आहे थोडं-थोडं उकळलेलं पाणी. ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत आरोग्यासंबंधी. कारण काय आहे ना, भरपूर हुशार मुलांना तर इथंच एखाद्या वेळेस काय होते, म्हणजे आरोग्य जर बिघडलं, तर मग काय होते, सगळंच फिसकते मामला. आहे ना. वर्षभर काही जण 4थी पासून तयारी करतात. 4थी, 5वी 2 वर्ष. अहो, काही जण 3 वर्ष तयारी करतात. 3री, 4थी, 5वी. मग त्याचं ह्या 2-3 दिवसाचं महत्त्वाचं आहे का नाही तुम्ही सांगा? अभ्यासाचा विषय बघूयात. आहे ना. हे हे झालं आरोग्याची काळजी. आता हे 3 दिवस राहिलेत अभ्यासाचे. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आहे ना. 3 दिवसात लय लोड नाही घ्यायचा. बरं, 2-3 पेपर 100 मार्काचे सोडवा. कोणते पेपर सोडवा? वागा, कोणते पेपर सोडव. दुसऱ्या पेपरच्या नादी लागू नको. 2000 हे 25 ची शेवटचा, गेल्या वर्षीचा एक पेपर सोडव 25चा, 24चा एक सोडव, 23चा एक सोडव. बस. ठीक आहे. जरी सोडविलेले असले तरी सोडव. कारण प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नांची पातळी त्याच पेपरसारखी यावर्षी देखील येणार. ठीक आहे. वाक्य लक्षात ठेव. तू 10 पेपर सोडलेला असला 2025चा. गेल्या वर्षी 18 जानेवारीला पेपर झालता. आहे ना. काल आपण त्याचे स्पष्टीकरणं बघितली. सोडव. काय होत नाही तुला. 100 पैकी 99.99 मार्क येऊ दे, 100 येऊ दे. तेच पेपर सोडव आज बी, बुधवारी बी. 2024चा गुरुवारी सोडव, 23चा शुक्रवारी सोडव. ठीक आहे. हे 3 पेपर महत्त्वाचे सोडव. तसाच पेपर येते उद्याच्या शनिवारी ह्या परीक्षेला. वाक्य लक्षात ठेव. थोडीशी काठीण्य पातळी कमी किंवा जास्त होती. आहे ना. तर बघा हां, 2025चा, 24चा, 23चा पेपर सोडव किंवा त्याच टाईपच्या प्रश्नांचा सराव कर. त्याच टाईपचे प्रश्न. समजा एखाद्या वेळेस गेल्या वर्षी आला प्रश्न 31.116 चे दशमानात रूपांतर करा. आहे ना. इथे घे 35.315. ठीक आहे. असेच प्रश्न. ठीक आहे. त्याच्यावर आधारित प्रश्न. एखादा प्रश्न रेल्वेवरचा असला, त्याच्यावर आधारित प्रश्न शोध. त्याच्यावर आधारित प्रश्नांची तयारी कर. ठीक आहे. उतारे उतारेवर काय कर, आहे ना, मी तुम्हाला दररोज उतारे संध्याकाळी 7:30च्या बॅचला घ्यायला YouTubeवर लाईव्ह. ते उतारे बघ. त्याच टाईपचे उतारे येतात किंवा ॲपमध्ये, आहे ना, नवोदय गुरु ॲपमध्ये आज टेस्ट एक गेस पेपर टाकलाय पहिल्या फोल्डरमध्ये. ते गेस पेपर सोडव. तसेच उतारे शेवटच्या परीक्षेत तुला दिसतील. ते उतारे म्हणजे गेल्या वर्षीच्या उतार्यावर आधारित आहेत. आहे ना. गेल्या वर्षी कसे आले होते, त्याच्या आदल्या वर्षी कसे आले होते, त्याच्यानुसार आहे ना ते उतारे येतात. हो. त्याच्यामुळं काय कर, 2025चा पेपर सोडव, 24चा सोडव, 23, 22, 21 हे 4-5 पेपर सोडव. तुला टाईम असला तर 4-5 सोडव. ठीक आहे.
आणि त्या गणितानुसार तुला 2024 मधला एखादा रेल्वेवरचा प्रश्न अवघड गेला, तसाच प्रश्न वेगवेगळ्या पुस्तकात बघ. ठीक आहे. काय अडचण असेल तर ह्या नंबरवर लयच अवघड गणित जात असेल तुला, ह्याच्यावर गणित पाठव, नाव पाठव, तो जिल्हा पाठव, ह्याच्यावर गणित पाठव, मी संध्याकाळच्या बॅचला तो गणित घेतो. ठीक आहे. लयच अवघड गणित हा. लय सोपे पाठवू नको. 2+5 बरोबर किती? असे सोपे सोपे पाठवू नको. जर अवघड गणित तुम्हाला ज्या टॉपिकवर येईन ते पाठव. 2025 मधलं 24, 23, 22, 21 हे 4-5 प्रश्नपत्रिकेतले अवघड गणित बघ, त्याचा सराव कर. ठीक आहे. मराठीचे उतारे मी 10 उतार्यांची पीडीएफ पाठवली तुम्हाला दररोज व्हॉट्सअप ग्रुपला. ठीक आहे. पीडीएफ बी पाठवायलो, दोन 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 पेपरच्या पीडीएफ पाठवायलो. ठीक आहे. त्या पण सोडवा. कोणी ग्रुप जॉईन केलं नसतं तर या नंबरवर हाय पाठवा. है ना. हाय पाठवा, नाव जिल्हा पाठवा. ठीक आहे. त्या ग्रुपमध्ये ऍड होतील. आणि आज 2 पेपर मराठीचे पाठवितो. है ना. आज बुधवार आहे, उद्या गुरुवार 2, शुक्रवार 2, असे मराठीचे 6 पेपर पाठवितो. ते पेपर सोडव, विषय संपला. ठीक आहे. तर जास्तीत जास्त बघ आता हे 4-5 पेपर सोडव. तसंच वेळेचे नियोजन कसं करशील बघ आता. हे झालं, पहिली गोष्ट झाली आरोग्याविषयी. दुसरी गोष्ट झाली पेपर विषयी. पेपर कोणते सोडवशील 2025, 24 सोडवले असले तरी सोडव हा, आत्मविश्वास वाढतंय. त्याच टाईपचे प्रश्न येतात. 2022, 21 झाला तर 21 सोडव. 3 सोडवतो या म्हणून 5 सोडव. ठीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट वेळेचं नियोजन. वेळेचं नियोजन तर लय महत्वाचं आहे. ठीक आहे. वेळेचं नियोजन टाइम लावून पेपर सोडवायचे. उगाच आपलं ह्या बसला लगेच 4 तास बसला म्हणला मम्मी मम्मी हो 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 मला 95 आले. मम्मी म्हणली रटात देईल. है ना. मी सकाळी उठल्यापासून तर है ना या बारक्याची शाळा सुटली तरी तो पेपर चालूच आहे. वेळेचं नियोजन करा. घड्याळ सगळ्यांनी घ्या. ठीक आहे. वेळेचं नियोजन म्हणजे कसं, बुद्धिमत्ता 30 मिनिटात सगळ्यांची होत असेल, काहीच अडचण नाही. ठीक आहे. बुद्धिमत्तेत गाळणी पद्धत वापरा. हे कटलं, पेन्सिलचा वापर करा बुद्धिमत्तेला. उतारा आला तर उतार्याच्या खाली पेन्सिलनं अशी अंडरलाईन करा. पेन्सिलनं, पेनीनं नाही, पेन्सिलनं. पेन फक्त कच्च्या कामासाठी जागा तिथे एक वापरा. आणि रोलिंग पेज न्यायला जमत नाहीत पण तरी पण न्या रोलिंग पेज. एखाद्या वर्गात समजा म्हणले बाबा वापरा तर वापरायचे. 2 कोरे कागद. कोरे कागद माहिती आहेत ना तुम्हाला. अरे रोलिंग पेज माहिती आहेत का नाही. रोलिंग पेज. ठीक आहे. थांबा मी दाखवतो कुठे ठेवले तरी मी. हा, हे कोरे कागद. ठीक आहे. असे 2 न्या. 2 करतात का रे. हे 2 न्या. वापरायची परवानगी, अनुमती म्हणजे परवानगी नसती, परंतु कारण कच्च्या कामासाठी जागा असती, परंतु कच्च्या कामासाठी जागा छोटी असती. काय करा, रोलिंग पेज न्या. वापरलं तर ठीक आहे, कंपास पेटीमध्ये ठेवा. है ना. वापरलं तर वापरा वागव. किंवा काय करा, वापरू दिलं नाही तर आधार कार्डची एखादी झेरॉक्स न्या. आधार कार्डच्या झेरॉक्स एखादी एक्स्ट्रा झेरॉक्स न्या. आधार कार्डच्या झेरॉक्सवर इथं फोटो असते, मागल्या पान रिकामा असते. मग काय कोण म्हणायचं, सर म्हणायचं आधार कार्ड आहे. मागल्या पानावर गणित करायचे रटावून लगेच. आधार कार्डच्या 2 झेरॉक्स न्या ना. मेन आधार कार्ड न्या, 2 झेरॉक्स न्या. इथं एक जरी आधार कार्ड मागितलं तर एक द्यायचं आणि एकावर रटावून गणित करायची. तसं तर आधार कार्ड लागतच नाही. मेन आधार कार्ड दाखवायला लागते की बाबा हे आमच्याकडे ओळखपत्र, ही डेट ऑफ बर्थ आणि ही डेट ऑफ बर्थ सेम आहे, त्याच्यामुळे आधार कार्ड लागते. झेरॉक्सची काय गरज नाही, पण एक्स्ट्रा झेरॉक्स न्या 2. आहे ना. रोलिंग पेज जरी नाही दिलं तर मागल्या पानावर लिहिता येते. सर काय म्हणत बी नाही तर बाहेर फेकून द्या म्हणायचं आधार कार्ड. त्याच्यामुळं ते न्या. ठीक आहे. वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. बुद्धिमत्ता 30 मिनिटात सुटलीच पाहिजे. सुट्टीत काही काही जणांची 20 मिनिटात. बुद्धिमत्तेला गडबड करू नको. आउट ऑफ मार्क आहे तर 30 मिनिटं लागू दे. 40 प्रश्नाला 30 मिनिटं वर. है ना. इथं कसं करशील, 30, 50, 40 एवढ्यात होईल का तो. है ना. 30 मिनिटं बुद्धिमत्ता, 50 मिनिटं अंकगणित म्हणजे गणित, आणि 40 मिनिटं उतारे. उतारा 2दा वाच. उतारा एकदा वाचू नको, 2दा वाच. पेन्सिलनं असं अंडरलाईन कर. उतारा म्हणजे गोष्ट असते. एकदा उतारा वाचलास डबल, म्हणून आता डबल एकदा उतारा वाचायचा, पहिल्या लाईनीचा वाचायचा. पहिली लाईन मध्ये काय दिले बाबा माहिती, दुसऱ्या लाईनीत काय दिले बाबा विचार करायचा. त्याच्यावर विचार करायचा. एक कुत्रा होता, मग कुत्रा डोळ्यासमोर आणायचा, चित्र डोळ्यासमोर आणायचे. आणि उतारा म्हणजे गोष्ट असते. उतारा म्हणजे काय असते, गोष्ट. आणि ही गोष्ट आपण आपल्या भावाला बहिणीला सांगायला असंच समजायचं. किंवा समोरचं बसलेला असते कार्यकर्ता, समोरचा मुलगा मुलगी बसलेला असते.
एक कुत्रा होता. ए पोरा, मनातल्या मनात एक कुत्रा आहे. त्याचं नाव हे आहे. ए त्याचं नाव हे. हां, उतारे. प्रश्न डबल-डबल वाचा. प्रश्नाचे ऑप्शन डबल वाचा. समानार्थी आहे, समानार्थी नाही, विरुद्धार्थी आहे, विरुद्धार्थी नाही. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द नाही असं देतात. या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी नाही. म्हणजे काय करायचं? गाळणी पद्धत वापरा. 3 भाऊ असतात. योग्य विधान ओळखा. गणितामध्ये मिली, सेंटी, डेसिमीटर, डेका, हेक्टर, किलो ह्याच्यावर 100% प्रश्न येते. ठीक आहे भाऊ. ते सूत्रानुसार मी कितीक वेळा सूत्र ते गणित शिकलेले आहेत. मागलचे पेपर बघा. वेळेचं नियोजन बुद्धिमत्ता 30 मिनिटात होती. गणिताला 50 मिनिटं लावा आणि मराठीला 40 मिनिटं. ठीक आहे. तर एवढं सगळे व्यवस्थित करा. ठीक आहे. तर या वर्षीचा पेपर सोपा येईल का अवघड येईल याच्यावर चर्चा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करूयात. उद्या चर्चा करूयात. तात्पुरती ही माहिती सगळ्यांना समजली असेल. ठीक आहे. आणि या माहितीचं अवलोकन करा, बघा, निरीक्षण करा. ठीक आहे. धन्यवाद भाऊ. आणि ॲपमधली टेस्ट आज जरूर सोडवा. ठीक आहे. ₹99 बॅच आहे ही. त्याच्यात जॉइन होऊन टेस्ट व्हिडिओ भरपूर येतात. भरपूर येतं. 200 टेस्ट येतात. आहे ना, संपूर्ण अभ्यासक्रमाचं तुम्हाला जे काही महत्त्वाचं अवघड जाते धडा त्याच्यामध्ये बघा. कंटेंटमध्ये जाऊ. ठीक आहे. कंटेंटमध्ये जाऊन सगळ्यांना धन्यवाद भाऊ. पेपर नक्कीच सोपा जाईल शेवटच्या परीक्षेत. आणि 2025, 24, 23 मध्ये किती मार्क तुम्हाला पडायले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद ताई.